या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हळूहळू सरावाचं झालं तर नक्कीच तुमचा ब्रेन जो आहे तर तुम्ही म्हणताय तर त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात होईल। आणि काय होतं, कारण आपण मेंदूला फक्त ट्रेन करतोय, त्याला सवय लावतोय की नाही मी म्हणतो तसं होईल, तू म्हणतो तसं होणार नाही। आणि आता सोबतच आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक पाहतो, एकदा वाचलं की लगेच समजतं, लगेच लक्षात राहतं, रिकॉल पण ताबडतोब करू शकतात, ताबडतोब सांगतात, खूप दिवसाचं जे तर ते पण आठवतं। असं आपल्यासोबत किंवा आपल्या मुलांसोबत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं। आणि त्यासाठीच या 2 टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तुम्ही स्वतः पण करा, आपल्या मुलांना पण करायला सांगा। तुम्ही हे जर दररोज केलं, किमान 1 महिना तरी ट्राय करत राहा, नक्कीच मेमरी पॉवर मुलांची वाढेल आणि आपली सुद्धा वाढेल, खूप मदत होईल। बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं, हा टेबल जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय यामध्ये 1 पासून तर 15 पर्यंत नंबर दिलेले आहे। आता हा टेबल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार, तुम्हाला हे 1 2 3 4 5 या टेबलमध्ये शोधायचं आणि शोधत जायचं आणि किती सेकंद लागतात त्यामध्ये तर ते चेक करायचं की आपल्याला याला किती सेकंद लागले। बघा 1 2 3 स्टार्ट। बघा काही जणांना हे काही सेकंदामध्ये 1 2 3 4 5 6 10 पर्यंत नंबर सापडले असतील, पण पुढचे नंबर सापडायला थोडा अवघड गेला असेल। काहींनी ताबडतोब ते इमॅजिन केले असतील। तर आता हा जो पहिला टेबल की जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तर ही छोटीशी एक सुरुवात आहे। तुम्ही जर का समजा हे आपल्या मुलांना पण करायला सांगितलं की आपण स्क्रीन मोबाईल मुलांकडे देतोय, त्यांचा स्क्रीन टाइम वाढवतोय, पण तो चांगल्या कामांसाठी जर का आपण त्यांना लावला दिला तर हा एक गेम पण होईल आणि त्याची मेमरी पण शार्प व्हायला मदत होईल। हा तर 1 ते 15 पर्यंत टेबल होता। आता जर पुढचा टेबल जर तुम्ही बघितला तर यामध्ये जवळपास 25 पर्यंत संख्या आहे। आता इथं तुमची कसरत आहे की तुम्हाला 1 पासून 25 पर्यंत यामध्ये नंबर शोधायचे आहेत आणि तुम्हाला हे किती सेकंदामध्ये शोधता येतात तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। मी बोलता बोलता हा टेबल स्क्रीनवर ठेवलेला आहे, बघूया। बऱ्याच जणांनी हे बरेच नंबर जे आहेत हे आतापर्यंत शोधून सुद्धा काढले असतील आणि तुम्हाला हे व्यवस्थित दिसत सुद्धा असतील, हे कलर मध्ये होते। आता हे नेमकं काय असतं तर याला स्कल टेबल म्हणतात। आता हा नेमका आपल्याला अजून अजून कसा इम्प्रूव्ह करता येईल, यामध्ये आपल्या मुलांची स्मरणशक्ती यामुळे वाढणार आहे, त्याचं फोकस वाढणार आहे। कारण हे काय असतं, जेव्हा एका नंबरवरून ताबडतोब आपण दुसरा शोधतो, नंतर तिसरा शोधतो, नंतर चौथा शोधतो, तर याचं मीनिंग आहे की आपण एका कामावरून दुसऱ्या कामावर शिफ्ट व्हायला किती सेकंद घेतो आणि आपण एका कामावर फोकस राहायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन बनून राहील। तर हे आपल्याला कसं अजून इम्प्रूव्ह करता येईल, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये सध्या नाही पण हे नंतर करा, मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल शोधायचं आहे। गुगल आपल्या सर्वांना माहिती आहे। आता ज्यावेळेस आपण गुगलवर येणार तर गुगलवर तुम्हाला हा शल टेबल जे आहे हा शोधायचा आहे। गुगलवर टाईप करा, तुम्ही ज्यावेळेस टाईप करणार आहे हे तर लगेच येऊन जाणार। बघा आता यामध्ये काही लेवल दिलेले आहेत। आता या लेवल तुम्ही सुद्धा ट्राय करा, आपल्या मुलांना सुद्धा ट्राय करायला सांगा, कारण लहान मुलं सुद्धा हा गेम खेळू शकतात। आणि तसंही आपण मुलांना मोबाईल देतो, ते काय पबजी खेळतात, अजून दुसरा कोणता गेम खेळतात, तर ते खेळण्यापेक्षा जर हे त्यांनी किमान दिवसातून 2-3 वेळेस जरी केलं तर नक्कीच मेमरी शार्प व्हायला मदत होईल। बघा आता हा एक टेबल आहे, यामध्ये काही लेवल दिलेले आहे। हे 3x3 4x4 5x5। आता हा 5x5 25 वाला हा टेबल आहे। हा गेम कसा असतो तर तो बघा, इथं आपल्याला फक्त क्लिक करायचं, इथं 0.00 हे सेकंद येणार आहे। आता यामध्ये आपल्याला 1 क्लिक करायचं आहे। बघा आता यामध्ये हा आपण 1 क्लिक केला, 2 क्लिक केला, 3 क्लिक केला, ही तर नंबर शोधा म्हणतं, 4 क्लिक केला, त्यानंतर आपण यामध्ये परत शोधणार आहोत। तुम्हाला दिसतोय का की 5 नेमका कुठे आहे, कारण आपल्याला शोधायचा आहे 5। तर ज्यावेळेस आपल्याला हा 5 दिसणार तर तो 5 आपण क्लिक करायचा आहे, लगेच आपल्याला तो नेक्स्ट नंबर दिसून जाणार आहे। यस करेक्ट, हा 5। आता आपल्याला शोधायचा आहे 6, आपण 6 शोधला, 7 शोधला, यानंतर काय तर इथं 8 आलं, 8 शोधला आपण। पण नंबर जर स्किप केला तर हे सेकंद इथं वाढत जाणार आणि तुम्ही हे काम किती सेकंदामध्ये करू शकता तर हे इथं दिलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेस याचा सराव करणार आहे तर त्यावेळेस तुमची कार्यक्षमता वाढणार। आपण स्टार्ट केलं तर हे सुरुवातीपासून स्टार्ट होतं। तर आता हा टेबल 1 पासून 25 पर्यंत संख्या असणार आहे आणि आपल्याला थोडं अजून आपल्याला इम्प्रूव्ह करत घ्यायचंय, अजून वाढवायची, शार्प करायची मेमरी। दिवसातून 2 ते 3 वेळेस जेव्हा आपण वेळ मिळेल ना, मुलांच्या हाती मोबाईल द्या आणि त्याला सांगा की हे तू किती सेकंदात करू शकतो, त्याला एक टास्क द्या आणि तो सुद्धा म्हणेल की मम्मी पप्पा हे बघा मी एवढ्या सेकंदात आज हे पूर्ण केलं, अगोदर मला 60 सेकंद लागायचे पण आता मी तर हे 30 सेकंदावर आणलं, मी तर 15च आणलं, त्याचा पण इंटरेस्ट त्यामध्ये वाढेल। बघा आपण लेवल चेंज करू। आता हे जे 9x9 आहे तर हे जर आपण क्लिक केलं तर बघा हे काय झालं,
की इथं खूप सारे नंबर आले. आता यामध्ये गोंधळून जायचा विषय सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे, पण जेव्हा मोबाईलवर दिसणार आहे तर हे खूप मोठं आहे. तर एकदम एवढा मोठा टास्क न घेताना आपण सुरुवातीला 3 into 3 पासून पण स्टार्ट करू शकतो, की यामध्ये नंबर काय 1 2 3 4 5 हे बघा 6 शोधायचा आहे. 6 7 8 9 आणि ही लेवल कंप्लीट झाली. याला किती सेकंद लागले हे समोर इथं आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढची जी लेवल आहे तर ती आहे 4 into 4. आता 4 into 4 मध्ये नंबर वाढले तर हा जो स्कल टेबल आहे तर हा घरी नक्की ट्राय करा. आपल्या पोरांना पण ट्राय करायचं सांगा. मेमरी शार्प व्हायला मदत होईल आणि कामाचं जे टास्क आहे त्याचं फोकस वाढल. वर्गात काय होतं, मुलं काय करतात माहितीये, की समजा गणितचा पिरियड आहे का विज्ञानचा पिरियड आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नाही राहत. त्यांना सतत असं वाटतं की काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं. मराठीचा पिरियड, हिंदीचा पिरियड, हा पिरियड, तो पिरियड, कंटाळवाना दिवस पूर्ण होतो. यामुळे काय होईल की ते जर याचा सराव जर झाला त्यांना तर त्यांचं एक फोकस वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. एका ठिकाणी काम करण्याची क्षमता आपली आणि त्यांची दोघांची पण या कामामुळे वाढू शकते. तर नक्कीच हे तुम्ही ट्राय करा. हा विषय महत्वाचा आहे. आता आपण पुढच्या विषयावर येऊया की जे आहे आपलं डेली रुटीन. आता समजा आपण सकाळी उठलो लवकर तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे पण कामं करतो तर त्या दिवसाच्या त्या टायमाला त्या तासांना आपल्याला काही तासांमध्ये डिवाइड करायचं. जसं जर समजा आपण सुरुवातीला 2-2 तासांचे जर का टप्पे केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता समजा 7 ते 9 या दरम्यान, समजा 9-9:30 वाजता तुम्हाला वेळ मिळाला, तुम्ही शांत जाग्यावरच डोळे पण बंद करायचं काम नाही. फक्त काय करायचं की तुम्ही इमॅजिन करायचं की 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत तुम्ही कोणकोणते कामं केले. आता जर समजा तुम्ही ब्रश जरी केला असेल तर त्या ब्रशचा कलर कोणता आहे, त्याच्या मुठीचा कलर कोणता आहे आणि बाकी अजून कोणकोणते कलर त्यामध्ये, आणि या गोष्टी सहज करायच्या, ठरवून नाही करायच्या. आता परत काय करायचं, आता समजा तुम्ही उठल्याच्या नंतर 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत तुम्ही जर का कुठं बाहेर गेलेले होते तर बाहेर गेल्याच्या नंतर सहज एखादी मोटरसायकल पास झालेली होती तर त्या गाडीवर समजा एखादा जो माणूस होता तर त्याच्या अंगामध्ये टी शर्ट होतं की एखादा शर्ट होतं, त्याचा कलर कसा होता एकदा आठवून बघा. ज्यावेळेस तुम्हाला हे सरावाचं होईल तर त्यावेळेस आपोआप तुमची मेमरी पॉवर वाढायला सुरुवात होईल. आणि याला टप्प्यांमध्ये करायचं. सुरुवातीला 7 ते 9चा एक टप्पा, नंतर पुढचा, असं रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे टप्पे करायचे. आणि कोणत्या टप्प्यामध्ये आपण काय काय बघितलं तर ते एकदा फक्त व्हिज्युअलाइज करायचं, की समजा एक गाडी माझ्या समोरून गेली होती, तिचा नंबर हा होता. आठवलाच पाहिजे असं काही नाही, पण थोडाफार तुम्हाला आठवतो का, एखादी अँब्युलन्स पास झाली होती समोरून, तिचा कलर कोणता होता, त्या नंबरची सुरुवात कुठून होती हे आपल्याला आठवतं का. आपण एखाद्या गल्लीतून जात होतो, दुकानावर नाव होतं, ते नाव आपल्याला आठवतं, पण बाजूला मोबाईल नंबर वगैरे दिला होता का, तर तो आपल्याला आठवतो का, त्यातले किती अंक आपल्याला आठवतात. तर हे इमॅजिन करा आणि व्हिज्युअलाइज करा. स्वतः आपण करा, मुलांना करायला सांगा. आणि हा प्रयोग तर खूप इंटरेस्टिंग आहे. यामुळं तुमचा ब्रेन शार्प व्हायला 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रेन करणार आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रेनला ट्रेन करणं. तुम्ही जर आपल्या पद्धतीने आपल्या ब्रेनला जर का ट्रेन करत गेले तर आपण जो सांगणार तर तेच ते ऐकणार. म्हणजे थोडक्यात आपण त्याला ऑर्डर देणार, ती ऑर्डर तो फॉलो करणार. पण ट्रेनिंग महत्वाचं आहे. जर तुम्ही ब्रेनला जर ट्रेन केलं दिवसभर तर नक्कीच आपण आपलं काम जे तर ते खूप फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि शार्पली करणार आहे. काय करायचं, नंतर दिवसाचे 2च टप्पे करायचे. त्या 2 टप्प्यांमध्ये तुम्ही जो पण रूट दररोज घेता, की समजा तुम्हाला ऑफिसला जायचं, तुम्हाला शाळेला जायचंय, एखाद्या वेळेस तो रूट चेंज करून पहा. म्हणजे नेहमी त्याच रूटनं आपण जातोय, तोच पणा आहे. थोडं चेंज आपल्या ब्रेनला पण आवश्यक असतो. एखाद्या वेळेस तुम्ही जर उजव्या हाताने जर लिहित असाल तर एखाद्या वेळेस तुम्ही लेफ्ट हँडनं लिहायला सुरुवात करा. काय होतं, कारण आपण मेंदूला फक्त ट्रेन करतोय, त्याला सवय लावतोय की नाही मी म्हणतो तसं होईल, तू म्हणतो तसं होणार नाही. आणि आता सोबतच काय करायचं, एक मोठं काम की जे काही दिवसांनी, एक 3-4 दिवस, 5-6 दिवसांचे टप्पे करा. आणि नंतर मग काय करायचं, आठवड्याभराने किंवा 15 दिवसांनी किंवा 2-3 दिवसात करा. रात्री झोपताना आपण दिवसभर कोणाकोणाला भेटलो, काही बोलणं आपल्याला आठवतं का, काही वाक्य आठवतात का, कदाचित एखाद्यानं चांगलं आपल्याला म्हटलं असेल ते आपल्याला आठवतं का, त्याचं वाक्य काय होतं, आपण जर कोणासोबत काही बोलत असेल तर त्यानं आपल्या हातात हात दिला होता का, नेमकं कोणत्या वेळेला काय घडलं. जर आपण वर्गामध्ये बसलेलो होतो तर वर्गामध्ये काही आपण भांडण केलेलं होतं का,
ते आपल्याला काही आठवतं का? त्यातले काही शब्द आपल्याला आठवतात का? अजून बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या की ज्या पॉझिटिव्ह असतील, की सरांनी आज शिकवताना आपल्याला हे एक्झाम्पल दिलं होतं आणि आपण एकदम उत्साहित झालो होतो. तर हे पण. आणि तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल एखाद्या, तर ऑफिसमध्ये, बँकमध्ये असाल तर बँकमध्ये दिवसभर नेमकं तुम्ही कोणकोणत्या लोकांशी भेटले, तर हे एकदा रात्री झोपताना बघा, की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आठवतात, त्यांचे कोणकोणते बोलणे तुम्हाला आठवतात. जर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हळू सरावाचं झालं, तर नक्कीच तुमचा ब्रेन जो आहे, तर तुम्ही म्हणताय तर त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात होईल आणि तो ट्रेन होईल. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक वर क्लिक करा. आज आपण थांबूया. ओके, बाय.